नमस्कार. मी नानासाहेब राजगुरू, जवळकेवणी, तालुका दिंडोरी, नाशिक. मोबाईल नंबर 94 225 19 703. मी गेल्या 20 वर्षापासनं द्राक्ष शेतीमध्ये काम करतोय. माझ्याकडे एक 5 एकर क्षेत्र आहे. 5 एकर क्षेत्रापैकी नवीन व्हरायट्या शोधून आणि त्याची लागवड केलेली आहे. माझा पहिला प्लॉट नानासाहेब पर्पल, सोलापूरचे दत्तात्रय काळे यांची ती व्हरायटी. माझ्याकडे 10 वर्षापासनं नानासाहेब पर्पलवर काम चालतंय. ह्या वर्षी 29 सप्टेंबर या दिवशी छाटणी केली. अतिशय सुंदर माल स्प्राउटिंगच्या वेळेस मिळाला. स्प्राउटिंग पण फार सुंदर मिळाली. त्याच्यानंतर रोग नियंत्रणासाठी पुढचे जे शेड्यूल आहेत ते हायड्रोपोनिक रिसर्च सेंटर आपले विश्वास नेहे पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासून काम चालू केले. त्यांच्या कंपनीचे साधारणतः 70% प्रॉडक्ट आपल्याकडे वापरण्यात आलेले आहे. पहिले जिरू नाही म्हणून हा शेतकऱ्यांपुढं मोठं आव्हान असतं. या ना त्या कारणाने क्लायमेटच्या चेंजेस बदल यामुळे जिरण्याची समस्या शेतकऱ्यांना फार सतावते. परंतु त्यांचं परिस नावाचं एक प्रॉडक्ट आहे. एक 200 लिटर पाण्यासाठी फक्त आणि फक्त 25 मिली त्यांनी मला एक 2 ते 3 स्प्रे करायला लावले. पहिलं स्प्रे 10व्या दिवशी आहे, त्याच्यानंतर एक 13व्या दिवशी आणि एक 16व्या दिवशी असे परिसचे आपण 3 स्प्रे घेतले. बाकी जिरण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कुठलंही संजीवक फवारलं नाही. अतिशय सुंदर असं एक परिस नावाचं प्रॉडक्ट आहे. घड जिरू नाही म्हणून त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळाले. पुढे जाऊन त्यांचेच उडद्या किडीसाठी इमिडाक्लोप्राइडचे आपण एक 2-3 स्प्रे घेतले. एकदम उडद्यासाठी रामबाण असा मला रिझल्ट मिळाला. पुढे डाउनी मिल्डचा विषय समोर आला. क्लायमेट खराब झाले. क्लायमेट खराब असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे शेड्यूल आपल्याला सांगितलंय त्यापैकी त्यांचंच सायमोक्झिल 50%, त्यामध्ये मेन्कोझेब, त्यानंतर ॲक्रोबॅट त्यांच्याच कंपनीचं मेटॅलॅक्झिल असे वेगवेगळे स्प्रे त्यांनी मला वेळोवेळी लिहून दिले. त्या पद्धतीने मी काम करत गेलो. मला वाटतं एक 12व्या दिवसापासून तर साधारणतः 25 दिवसाच्या दरम्यान मला एक 4 स्प्रे त्यांनी कॅरेथॉनचे घ्यायला लावले. कॅरेथॉन गोल्ड नावाचं औषध येतं. अतिशय सुंदर असे त्याचे मला रिझल्ट मिळाले. सुरुवातीला मी कन्फ्यूज झालो का 12व्या दिवशी आपल्याला कॅरेथॉन गोल्डचे स्प्रे देण्यामागचा पाटील सरांचा उद्देश काय. पण फक्त डाउनी ह्या विषयासाठी आपण कॅरेथॉन गोल्डचा विचार करत होतो त्यावेळेस. परंतु त्या 12 ते 25 ह्या दिवसात 4 स्प्रे 5 स्प्रे कॅरेथॉनचे गेल्या कारणाने माझ्या 5 एकर क्षेत्रापैकी कुठेही कोणत्याही कोपऱ्यात डाउनी आपलं पावडरी मिल्डचा कुठलाही स्पॉट नाही, म्हणजे भुरीचा कुठलाही त्रास झाला नाही. खर्चामध्ये एवढी मोठी बचत झाली का आपण वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळे महागडे मॉलिक्यूल आणून फसतो असं मला वाटतं. कारण याच्या आधी सगळी प्रॅक्टिस करून माझ्याकडं पावडरी मिल्डचा त्रास व्हायचा. पेपर रॅप करताना भीती वाटायची का पेपरमध्ये भुरी वाढते का. परंतु मागच्या 2 वर्षापासून
त्यांच्या सांगण्यानुसार जेव्हा कॅरेथॉन गोल्डचा वापर चालू केला, अजिबात भुरीचा त्रास झाला नाही. मिलीबग करता त्यांचेच चांगले एक प्रॉडक्ट आहे, कार्टाप हायड्रोक्लोराईड, असाटामिडाप्राईड, असे लांबडा सायलोथ्रीन, असे विविध प्रकारचे कीटकनाशकांवर पण काम केलं. अतिशय सुंदर असे आपल्याला रिझल्ट मिळाले. माल PGRचा विषय जर बोलला तर त्यांच्याच कंपनीचं वेल नावाचं आपण CPPचा वापर केला. 0.1%, कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. जे सांगितलं तेवढ्याच पर्सेंटचं मॉलिक्यूल PGR हातात आल्यामुळं फसगत झाली नाही. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघताय ह्या पर्पलची MM साईज मिनिमम 25 ते 28 mm आहे. आणि आजच्या तारखेला शुगर पण मला चांगली मिळते. 29 सप्टेंबरचा प्लॉट आहे. वजन पण चांगलं मिळेल. अशा पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली विश्वास पाटील सरांच्या वर आपण विश्वास ठेवून काम केलं. अतिशय सुंदर असा माझा प्लॉट बनला. याच्या पुढचा एक प्लॉट आहे माझा किंगबेरीचा. आपण आता त्या प्लॉटमध्ये पण एक व्हिजिट करू आणि त्याची पण मी तुम्हाला माहिती देतो.